नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. अधिवेशन ज्या वेळेस सुरू असतं त्या वेळेस राज्यातील जे पीडित, शोषित शेतकरी असतील, अनेक वर्ग असतील, ते आपल्या मागण्या घेऊन अधिवेशनांवरती सरकारचं लक्ष वेधण्यासाठी तिथे धडकत असतात. आत्ता कालपासून सुरू झालेल्या अधिवेशनाच्या संदर्भात सुद्धा लोक अनेक त्या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे आणि तशा प्रकारचे मोर्चे हिवाळी अधिवेशनावर येणार आहेत. यामध्ये अनेक वर्ग, शेतकऱ्यांचा मोर्चा असेल, वेगवेगळ्या पद्धतीतले असणाऱ्या विविध वर्गांचे मोर्चे असतील, कामगारांचे असतील, ते तिथे धडकणार आहेत. यामध्ये आरक्षणाचा मुद्दा जो आहे, मराठा आरक्षणाचा, तो सध्या मोठ्या प्रमाणात ओबीसी वर्सेस मराठा अशा पद्धतीचा वाद सध्या महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्यांचं सुद्धा आंदोलन विधानसभेच्या या हिवाळी अधिवेशनावर होण्याची शक्यता नाकारता येते. पण यामध्ये सगळ्यात समाजानं नाकारलेला एक वर्ग आहे, जो आता सध्या स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःचं असणारी जागा या समाजामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतोय. असा समाज म्हणजे तृतीयपंथी किंवा पारलिंगी समाज, ट्रान्सजेंडर असं ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, असा एक समाज आहे. तो सुद्धा आम्हाला आमच्या ह्या दुःख, दारिद्र्यातून, शोषणातून बाहेर काढण्यासाठी सरकारनं आम्हाला आरक्षण द्यावं, आम्हाला आमच्या हक्काचं, आम्ही या देशाचे नागरिक आहोत, त्या संदर्भातले आमचे हक्क आम्हाला द्यावेत, ही मागणी ते गेले अनेक वर्षांपासून करतायत. आणि या विधानसभा अधिवेशनावरती सुद्धा त्यानं 12 तारखेला, आपला 12 डिसेंबरला आपला मोर्चा त्या ठिकाणी धडकणार होता. पण सरकारनं त्यांना इतर मोर्चे आहेत, इतर पक्षांचे मोर्चे आहेत असं सांगून त्यांचे जे मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे. वास्तविकता अशी परवानगी नाकारण्याचं कारण काय, या संदर्भात हे काही कारण होऊ शकत नाही. कारण तृतीयपंथी समाज हा अतिशय संख्येनं कमी अल्पसंख्याक समाज आहे मोठ्या प्रमाणात. त्यांच्या संदर्भातले गैरसमज समाजामध्ये आहे आणि आत्ता कुठे ते स्वतःची अस्मिता जागृत करून स्वतःच्या हक्कासाठी येत आहेत, तर त्यांच्या या आंदोलनाला सरकारने का बंदी घालावी, हा सुद्धा एक प्रश्न आहे. आणि याच मुद्द्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत गेली अनेक वर्षांपासून ज्या या प्रकरणाचा फॉलोअप करत आहेत त्या शमिभा पाटील आपल्या सोबत आहेत. शमिभा, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. धन्यवाद. शमिभा, मागे पण म्हणजे ट्रान्सजेंडर समाजासाठी तू उपोषण केलं होतं जळगावमध्ये आणि त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात आक्रमक असं आंदोलन झालं होतं आणि आता विधानसभेवरती तुमचा मोर्चा धडकणार आहे. काय नेमकं तुमचं म्हणणं आहे आणि काय सरकारने बंदी घालण्याचं कारण काय, काय सांगशील? सर्वप्रथम तर मी मॅक्स महाराष्ट्राचे आभार व्यक्त करेन की मीडियाच्या माध्यमातून तृतीयपंथी समुदायाचा हक्क आणि अधिकाराचा जो लढा आहे त्याला एक व्यापक प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचं काम आपण नेहमीच करत असता. सगळ्यात महत्वाचं की गेल्या वर्षभरापासून म्हणजे गेल्या मार्च महिन्यापासून आम्ही तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तृतीयपंथी समुदायाच्या नोकरी, आरक्षण, त्यासोबतच वेलफेअर अशा ज्या स्कीम्स आहेत त्या अनुषंगाने काम करतोय. या संदर्भामध्ये आम्ही सातत्याने लढत आहोत. गेल्या वर्षभरापासून आम्ही 2 वेळा मुंबईच्या आझाद मैदान येथे देखील आंदोलनात्मक पवित्रा पुकारून आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडलं होतं. त्यावेळी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे यांच्यासोबत एक वेळ आमची निवेदन देणं शिष्टमंडळाची चर्चा झाली होती आणि आमच्या ज्या प्रामुख्याने असलेल्या मागण्या आहेत तर त्याविषयी देखील त्यांनी आम्हाला त्यावेळी हो आम्ही नक्कीच निर्णय घेऊ असा एक आश्वासक शब्द दिला होता. पण या सगळ्या गोष्टीला परत एकदा 3 महिन्याचा कालावधी लोटला आणि आम्हाला कुठेही याविषयी हालचाल होते असं दिसत नाहीये. म्हणून आम्ही पुन्हा एकदा पावसाळी अधिवेशनाच्या आधी मुंबई येथे आझाद मैदानात आंदोलन केलं आणि त्यावेळी देखील विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांच्यासोबत आमच्या शिष्टमंडळाने चर्चा केली आणि त्यावेळी नार्वेकरांनी तर आम्हाला म्हटलं की ते त्यांच्या स्वतःच्या सुमोटोवर हा प्रश्न घेत अधिवेशनामध्ये मांडतील आणि तृतीयपंथी समुदायाचे जे आम्ही प्रामुख्याने 5 मुद्दे घेऊन लढत आहोत तर त्याविषयी आम्हाला न्याय मिळवून देण्याचं काम करतील. पण आज पावसाळी अधिवेशन झालं
त्यानंतर परत एकदा आम्हाला दिसलं की कुठेही पॉझिटिव्हिटी क्रिएट होत नाहीये आणि परत एकदा आम्हाला मग आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला. त्यात आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रात आरक्षणाला धरून एक रान पेटलेलं आहे. त्यामध्ये मराठा बांधवांच्या आरक्षणाचा मुद्दा असेल, कोळी बांधवांच्या आरक्षणाचा मुद्दा असेल, धनगर बांधवांच्या आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा मग ओबीसी बांधवांच्या आरक्षणाचा मुद्दा असेल. यामध्ये अतिशय अति अल्पसंख्याक असलेला माझ्या समुदायाच्या आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन आता काय करावं? कारण 2 वेळा तर आम्ही मुंबई येथे भांडलोय. आम्हाला सकारात्मक शब्दही दिले गेले आहेत आणि म्हणून मग आम्ही देखील उपोषणास्त्र उगारण्याचा निर्णय घेतला. आम्ही 25 नोव्हेंबर पासून तर एक 4 ऑक्टोबर पर्यंत आम्ही जळगावला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं. त्यावेळी विद्यमान सरकारचे असलेले आणि मी ज्या जिल्ह्यात राहते त्या ठिकाणी असलेले पालकमंत्री माननीय गुलाबरावजी पाटील यांनी स्वतः उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांनी स्वतः आम्हाला आश्वासक शब्द देत आम्ही त्यांच्या शब्दावर हे उपोषण मागे घेतलेलं होतं. त्यांनी आम्हाला म्हटलं होतं की आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची, त्यासोबतच माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तुमची एक कोऑर्डिनेशन मीटिंग घडवून आणू आणि तुमचे मुद्दे समजून घेऊ. पण कुठल्याही प्रकारचं पाऊल उचललं गेलं नाही. आणि म्हणून मग आता ज्यावेळी अधिवेशनं होतात त्यावेळी आपल्याला सर्वश्रुत आहे की पूर्ण महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या प्रश्नांची आंदोलनं अधिवेशनाच्या ठिकाणी धडकतात. 8 तारखेपासून नागपूरमध्ये महाराष्ट्र सरकारचं हिवाळी अधिवेशन होतंय आणि आम्ही देखील मग 12 तारखेला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या आरक्षणाचा मुद्दा आणि त्यासोबत वेलफेअर पॉलिसीचा मुद्दा घेऊन धडकण्याचं ठरवलं होतं. या संदर्भामध्ये आम्ही संबंधित पोलीस प्रशासनाला दिनांक 2 तारखेलाच आम्ही पत्रव्यवहार सुरू केला होता. 2 तारखेला आमचं पत्र पोहोचलेलं आहे. पण पोलीस प्रशासनाने आम्हाला पत्रव्यवहार केल्यानंतर त्या ठिकाणी आमचे एक सहकारी मित्र त्या ठिकाणी पुरुष या कॅटेगरीतून ते येतात. ते गेले होते. पण पोलीस प्रशासनाने एक तृतीयपंथी व्यक्तीच त्या ठिकाणी हवा असा आग्रह ज्यावेळी धरला, तर काल माझी एक तृतीयपंथी मैत्रीण समितीच्या वतीने सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पोलीस कार्यालयामध्ये होती आणि ज्यावेळी सगळ्यात शेवटी निरोप दिला गेला, की तुम्हाला 12 तारखेची परवानगी मिळत नाहीये. 12 तारखेला एका प्रस्थापित बड्या पक्षाचं त्या ठिकाणी तिथे आंदोलन आहे. कारण राज्यातल्या एका बड्या नेत्यांचा त्या ठिकाणी वाढदिवस असतो. तर त्या ठिकाणी त्या दिवशी त्या पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येतंय आणि मग तुम्हाला आम्ही परवानगी देऊ शकत नाही. आम्ही त्या दिवशी आमच्याकडे यंत्रणा अपुरी पडते. आणि मग आम्हाला परवानगी दिली जाते, पण ती परवानगी आम्हाला दिली जाते तर ती 14-15 तारखेनंतरची. एकतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार आणि विधानसभेच्या असलेल्या वेबसाईटवर असलेल्या प्रश्नावलीच्या बिंदूनामामध्ये असलेल्या मुद्द्यानुसार आरक्षणाचे मुद्देच हे जर 14 तारखेपासून सुरू होणार आहेत, तर आम्ही आरक्षणाचे मुद्दे संपल्यानंतर आंदोलन केलं, तर आमचा प्रश्न केराच्या टोपलीत जसा नेहमी टाकला जातोय, तसा यावेळी देखील पडेल आणि आम्ही फक्त मग रस्त्यावर येणार, मीडिया आम्हाला कव्हर करणार, पेपरात 4 ओळींची बातमी होणार, पण न्याय मिळणार नाही. आम्हाला न्याय अपेक्षित आहे म्हणून आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागतोय. खरं म्हणायला गेलं तर 12 तारखेला आम्ही या भूमिकेत आम्ही ठाम आहोत, की आम्ही 12 तारखेला केन प्रकारे आंदोलन करू. आम्ही पोलिसांना पत्र दिलेलं आहे. आमच्याकडे त्यांना आम्ही पत्र दिल्याची पोहोच पत्र देखील आहे, की आम्ही तुम्हाला कळवलेलं आहे आणि त्या दिवशी आम्ही कालही म्हणताना म्हटलेलो आहोत, की अखेर पोलीस प्रशासनाला समोर करत महाराष्ट्र शासनाला जर आमच्यावर गुन्हे दाखल करायचे असतील, तर आम्ही गुन्हे अंगावर घेण्यासाठी तयार आहोत. मी व्यक्तिशः या भूमिकेवर आहे आणि तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीचे सर्वच पदाधिकारी या भूमिकेवर ठाम आहेत, की आमच्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर तुम्ही गुन्हे दाखल करू शकता. पण आमच्या समाजाच्या न्यायासाठी आम्ही मात्र 12 तारखेला रस्त्यावर उतरणार आहोत. शमीबा, हे जे तू आंदोलन करता आहात तुम्ही, तर याच्यामध्ये नेमक्या काय काय मागण्या आहेत आणि ह्या मागण्या इतक्या प्रलंबित राहण्याची कारण काय आहे त्यामध्ये? एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, की प्रामुख्याने सुरुवातीला आमच्या असलेल्या मागण्यांविषयी मी तुम्हाला सगळ्यांना स्पष्टता देते, की आम्ही प्रामुख्याने 5 मागण्यांना घेऊन गेल्या वर्षभरापासून भांडत आहोत. त्यातला एक महत्वाचा मुद्दा, की गेल्याच वर्षी महाराष्ट्र सरकारची पोलीस भरती निघाली होती. या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये तृतीयपंथी समुदायाला सामावून घेतलं गेलं नव्हतं. त्यामध्ये आमची मैत्रीण वीणा काशीद, निकिता मुख्यदल, आर्या पुजारी, बेबोताई यांनी सगळ्यांनी न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून मॅट कोर्टाच्या वतीने निकाल देत स्वतःचा पदरून पैसा खर्च करत हा निकाल आणला होता. 13 एप्रिल रोजी त्या ठिकाणी तृतीयपंथी कॉलम अलॉट करण्यात आला मॅटच्या निकालानुसार गृह खात्याकडून आणि 15 तारखेला त्या ठिकाणी फॉर्म भरण्याची मुदत संपवण्यात आली.
या 2 दिवसामध्ये आमच्या मैत्रिणींनी फॉर्म भरले. महाराष्ट्रातून 1-2 नव्हे तर तब्बल 75 आमच्या तृतीयपंथी मैत्रिणींनी त्या ठिकाणी पोलीस भरतीसाठी आवेदन केलेलं होतं. आणि लागलीच 15 ते 20 दिवसामध्ये ग्राउंड आणि लेखीच्या तारखा आल्या. एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, की समुदायाकडे संसाधनांची अपूर्तता आहे. तुमच्याकडे असलेल्या संधी ज्या आहेत हेटेरोसेक्शुअल कम्युनिटीकडे त्या खूप आहेत. त्यामुळे संसाधनांच्या अपूर्ततेमुळे अभ्यास असेल, मैदान असेल यासाठी पुरेसं मार्गदर्शन मिळत नाही. स्वतःच्या बुद्धीचा वापर करत हवा त्या साधनांवर माझ्या या सगळ्या मैत्रिणींनी तयारी केली. आणि तयारी केल्यानंतर मग अगदी कमी कालावधीमध्ये या मैत्रिणी 75 पैकी 62 जणी ग्राउंड आणि लेखीपर्यंत पोहोचल्या. यांचा निकाल लावत असताना महाराष्ट्र सरकारने मात्र फॉर्म भरून घेत असताना आम्ही स्वतःच्या हिमतीने न्यायालयीन लढाईतून या ठिकाणी तृतीयपंथी हा कॉलम आणला. एके ठिकाणी नालसाने दिलेली जी गाईडलाईन्स आहे, ट्रान्सजेंडर ऍक्ट 2019 ने दिलेली गाईडलाईन्स आहे, त्यानुसार तृतीयपंथी हा स्वतंत्र कॉलम, तृतीयपंथी हे स्वतंत्र निकालाचं कॅटेगरायझेशन केलं जावं. हे सगळं असताना स्वतःला पुरोगामी आणि कामात आघाडीवर असलेलं सरकार बनवणाऱ्याकडे पॉलिसीच नाहीये आणि पॉलिसी नसल्या कारणाने आणि नियम नसल्या कारणाने निकाल लावत असताना म्हटलं तो जनरल कोट्यातून लावण्यात आला. तो जनरल कोट्यातून लावण्यात आला याविषयी देखील आम्ही काही म्हटलं नाही. पण त्या ठिकाणी कॅटेगरायझेशन करत असताना अक्षरशः तृतीयपंथी म्हणून फॉर्म भरला गेला आणि निकाल मात्र मेल आणि फिमेल अशा ठिकाणी लावण्यात आला. तर हे कितपत योग्य आहे असा एक प्रश्न उभा राहतो आणि म्हणून मग आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला. सेकंडरी आम्ही म्हणतोय की यांना सगळ्यांना विशेष सेवा भरती ज्या धर्तीवर आम्ही रेफरन्सही देतोय की 1991 ला ज्यावेळी पोलीस भरतीची लाट आली आणि महिलांनी फॉर्म भरले होते, तर महिलांना त्या ठिकाणी विशेष सेवा भरती म्हणून ज्या पद्धतीने संधी देण्यात आली होती, कारण त्यावेळी अवघ्या एक 5-6 3,000च्या वर काहीतरी महिलांचा आकडा होता, पण 10,000च्या आतच होता. पण त्याच ठिकाणी जर 65 तृतीयपंथी पोलीस भरतीमध्ये येऊन मेन स्ट्रीम मध्ये येऊन प्राऊडली जगणं मागत असतील, तर त्यांना विशेष सेवा भरतीची संधी उपलब्ध करून देण्यात यावी. दुसरा एक महत्वाचा मुद्दा, की महाराष्ट्रामध्ये आता शिक्षण घेणाऱ्या आमच्या मैत्रिणी आहेत. या शिक्षण घेणाऱ्या मैत्रिणींना शिष्यवृत्तीची सुविधा नाहीये. गेल्या 3 दिवसापूर्वी माननीय शिक्षण मंत्री नी म्हटलेलं जरी असलं, की विद्यापीठांनी सवलत द्यावी आणि शिक्षणाची सोय करावी. आम्ही सगळी फी त्यांची विद्यापीठांनी भरावी असं म्हटलेलं आहे. पण त्याविषयी अजून कायदा आलेला नाही आणि अंमलबजावणी कधी होईल हा एक इंटू ब्रॅकेट प्रश्न आहे. आमचं हे देखील म्हणणं आहे, की शिक्षणाच्या संदर्भामध्ये विशेष सवलती दिल्या जाव्यात, शिष्यवृत्ती दिली जावी, वसतिगृहामध्ये स्वतंत्र राहण्याची व्यवस्था करावी. त्यासोबतच वर इतर जो खर्च लागतो ना, साधारणतः महानगरांमध्ये पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद सारख्या शहरांमध्ये आमच्या मैत्रिणी आज शिकता आहेत. तर त्यांना महिन्याला ₹5,000 त्यांच्या वर खर्चांमध्ये लागतो. तर यासाठी एक सवलत दिली जावी ही देखील आमची एक मागणी आहे. त्यासोबतच आम्ही म्हटलेलं आहे, की घरकुलाच्या ज्या योजना आहेत, कारण तृतीयपंथी व्यक्तीला साधं भाड्याने घर भेटत नाही. त्यासाठी त्याला खूप त्रासदायक परिस्थिती निर्माण होते. मी स्वतःचा अनुभव सांगते, की मी जरी सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठित असल्याचं माझ्याकडे लेबल असलं, तरी देखील मला स्वतःला माझं भाड्याचं घर बदलत असताना 3 महिने घर शोधावं लागलं होतं. हा प्रसंग अनेक तृतीयपंथी मैत्रिणींना येतो. तर त्या ठिकाणी घरकुलाच्या योजनांमध्ये म्हाडा असेल, महानगरांमध्ये असलेल्या किंवा ग्रामीण भागामध्ये असलेल्या घरकुलाच्या आवास योजनांच्या वेगवेगळ्या ज्या योजना असतील, त्यामध्ये जागेसहित घरकुल योजनेचा लाभ तृतीयपंथीयांना देण्यात यावा. आम्ही म्हटलं त्यामध्ये आमची तिसरी प्रामुख्याने मागणी असलेली मागणी आहे, की ज्या पद्धतीने लॉकडाऊनच्या काळामध्ये वैश्य व्यवसाय करणाऱ्या आमच्या भगिनींना शासनाने एक मासिक निधीची तरतूद करून दिलेली आहे. तसंच आमच्याकडे आमच्या काही तृतीयपंथी ज्येष्ठ आहेत, की त्यांचं वय पालटलेलं आहे. त्या भिक्षुकीचा व्यवसाय करू शकत नाही. त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे प्रश्न उभे राहतात. तर त्याच धर्तीवर एक वेगळ्या मासिक मानधनाची तरतूद करण्यात यावी. अजून परदेशात शिक्षण घेणाऱ्या आमच्या मैत्रिणी आहेत. त्याचं उदाहरण म्हणून देईल, की आमची री राऊत म्हणून मैत्रीण आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी ती लंडनच्या एका नामांकित विद्यापीठाची एंट्रन्स क्वालिफाईड झालेली होती. पण निव्वळ पैसा नाही आणि तृतीयपंथी आहे म्हणून तुला कुठल्याही प्रकारच्या फेलोशिप तिला मिळत नव्हत्या. तर क्राउड फंडिंग मधून 40 लाख रुपयाचा निधी आम्हाला जमा करावा लागला. त्यासाठी आम्हाला 2 वर्ष आम्हाला सगळ्यांना त्यासाठी प्रयत्न करावे लागले. ती स्वतः शेड्यूल कास्ट कॅटेगरीतून येते. तिला जर जाती प्रवर्गाचा लाभ मिळाला असता आणि ट्रान्सजेंडर म्हणून स्पेशल फॅसिलिटीज दिल्या असत्या, तर या ठिकाणी मी म्हणेल, की एकतर महाराष्ट्र सरकारचंही नाव मोठं होतं शासनाच्या पातळीवर आणि तिला सामाजिक न्यायाच्या चौकटीमध्ये तिला न्यायही मिळतो. ही देखील आमची मागणी आहे. अशा मागण्यांना घेऊन आम्ही सातत्याने भांडत आहोत. त्यासोबतच आपण बघतोय, की आत्ता जे काही चित्र आहे, तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारे महाराष्ट्र सरकारने
मी विशेष करून लक्षात आणून देऊ इच्छिते किरणजी, की महाराष्ट्र सरकारने ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड 2017 साली गठीत केलं. 2017 पासून तर 2023 पर्यंत गेल्या 5 वर्षामध्ये तब्बल 14 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डाच्या नावाखाली खर्च केलेले आहेत. पण यातले 14 पैशाचा लाभ देखील मला देखील झालेला नाही आणि महाराष्ट्रामध्ये ज्या तृतीयपंथी आहेत त्यांना झालेला नाही. दुसरं, महाराष्ट्र सरकारकडे अधिकृत आकडा देखील नाहीये. आपण जर ट्रान्सजेंडर नॅशनल पोर्टलवर गेलात तर महाराष्ट्रात केवळ 2,000-2,500 ट्रान्सजेंडरचं रजिस्ट्रेशन झाल्याचं दिसतं, जो की महाराष्ट्रामध्ये HIV कंट्रोल यंत्रणा काम करते. महाराष्ट्रामध्ये 48च्या वर NGOज ट्रान्सजेंडरच्या इश्यूंना घेऊन काम करतात प्रामुख्याने. तर त्यांच्याकडे असलेल्या आकड्यामध्ये हा आकडा 45,000च्या आसपास जातो. मग महाराष्ट्र सरकारची यंत्रणा काय करते? जर 45,000 लोक त्यांचा हक्क आणि अधिकार मागतायत आणि मागून मागून मागतात काय? तर राहण्यासाठी घर, नोकरीमध्ये आरक्षण आणि त्यासोबतच असलेल्या ज्या काही कल्याणकारी योजना आहेत, त्या कल्याणकारी योजनांमध्ये असलेली जो काही खारीचा वाटा आहे, ज्यातून प्राऊडली जगता येईल, त्याची मागणी करतायत. पण याविषयी महाराष्ट्र सरकार कुठेही सकारात्मक असल्याचं दिसत नाहीये आणि सोशल वेलफेअर डिपार्टमेंट आणि सोशल वेलफेअर मिनिस्ट्री तर अतिशय नकारात्मक भूमिकेमध्ये असल्याचं दिसतं. तुम्ही 14 कोटी रुपयांचा निधी आल्याचं सांगतायत आणि त्या 14 कोटीचा निधीचे 14 पैसे सुद्धा ट्रान्सजेंडर समूहाला किंवा तृतीयपंथीय समूहाला मिळाले नाही कुठल्या सदस्याला. मग सरकारने हे पैसे जे आहेत हे कशावरती खर्च केले त्याचा काही माहिती आहे का? एक तर प्रायमरी लेव्हलला मी तुम्हाला सांगते की सोशल वेलफेअर डिपार्टमेंटकडे हे सगळं देण्यात आलेलं आहे. गेल्या 2 वर्षामध्ये सोशल वेलफेअर डिपार्टमेंटने ट्रान्सजेंडर्सला घेऊन काय कार्यक्रम राबवले असतील, तर जिल्हा पातळीवर असलेल्या ज्या काही बड्या पैशावाल्यांच्या NGO आहेत, तर त्या NGOजला याचे टेंडर देऊन 14-14, 15-15 लाख रुपये, अगदी 4 लाख रुपयापासून निधीचं वितरण सुरू केलं होतं आणि ते शेवटचा आकडा 15 लाखापर्यंत गेलेला आहे. तृतीयपंथीयांचे सांस्कृतिक तृतीयपंथीयांचे प्रशिक्षण घेणं आणि या प्रशिक्षणामध्ये काय घ्यायचं, तर मग केवळ त्यांची सिलाई, कढाई, बुनाई, शेळी पालन अशा पद्धतीची प्रशिक्षण घेणं, अशा पद्धतीचा यातला बहुतांशी आकडा मी उघड म्हणते की यातला बहुतांशी कारभार जो आहे तो केवळ कागदावरचा कारभार आहे. त्यामध्ये खऱ्या अर्थाने कामं झालेली नाहीयेत. अशा पद्धतीने खर्च केला गेला. त्यासोबतच गेल्याच 2 महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने मुंबईमध्ये अतिशय थाटामाटात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे तृतीयपंथीयांच्या पॉलिसी डिझायनिंगसाठी वन डे वर्कशॉप ऑर्गनाईज केला होता. ते वन डे वर्कशॉप ऑर्गनाईज करत असताना महाराष्ट्रभरातील तृतीयपंथी समुदायाच्या प्रतिनिधींना बोलवण्यात आलं होतं. मी स्वतः त्यामध्ये सहभागी होते. पण एक दुःखद गोष्ट होती की ज्यांचा तृतीयपंथी समुदायाच्या कल्याणकारी योजना किंवा वेलफेअर डिपार्टमेंटमध्ये कुठल्याही प्रकारचा सहभाग नाही किंवा ज्यांना तृतीयपंथीयांच्या संदर्भामध्ये काय करायचं अशा आयडिया नसलेले शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर त्या ठिकाणी होते आणि सामाजिक न्याय विभागाचे सुमंत भांगे या सचिव जे आहेत ते त्या ठिकाणी होते. पण त्यावर कुठेही चर्चा झाली नाही. वरवर तारेवरची कसरत मात्र खूप चांगल्या पद्धतीने सरकारने केली आणि त्याचाच खर्च त्यांनी दाखवत असताना मी तर म्हणते की तो 40-50 लाख रुपये दाखवला असेल, कारण छानपैकी दुपारी जेवण दिलं होतं आणि एसीचे हॉल होते. शमीबा, यात एक प्रश्न येतो की आता सध्या म्हणजे तृतीयपंथीय किंवा ट्रान्सजेंडरच्या संदर्भात समाजामध्ये जागृती निर्माण होते, लोकांना समजून येतंय, सर्वसामान्य संकल्पना जी काय आहे ट्रान्सजेंडर काय असतं ती काही म्हणजे लोकांपर्यंत, बहुसंख्य लोकांपर्यंत पोहोचलेली. त्यामुळे तुमच्या मागण्यांना कोणी विरोध पण करत नाहीये आणि तुम्हाला सपोर्ट पण करत नाही, म्हणजे तुमच्या पदरातही काही पडत नाहीये. म्हणजे तुम्हाला तुमच्या मागण्या आम्हाला मान्य आहे, कुठलंही सरकार असेल, कुठलाही राजप्रतिनिधी असेल तर तो म्हणतो की तुमच्या मागण्या रास्त आहे, तुमची कळकळ व्यवस्थित आहे आणि तुमचं सगळं मान्य आम्हाला, पण ते तुमच्या पदरात पण पडत नाहीये. याला काय कारण आहेत, याच्यामधले काय अडथळे आहेत ते काय सांगशील? यात तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा किरणजी की पॉलिटिकली जर पाहिलं गेलं तर पॉलिटिकली नॉन व्हॅल्युएबल असा माझा समुदाय आहे. कारण संख्यात्मक पातळीवर आम्ही कुठल्याही प्रकारे एकाच ठिकाणी नसतो किंवा मग विशेष विशेष पद्धतीने केंद्रित करता येत नाही. त्याच्यामुळे राजकीय पक्षातल्या सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये बोटावर मोजणे इतके राजकीय पक्ष असतील की ते तृतीयपंथीयांच्या प्रश्नांविषयी संवेदनशीलता दाखवतात. पण इतर राजकीय पक्षांच्या अनुषंगाने म्हटलं तर राजकीय मूल्य आमचं नाहीये. दुसरा मुद्दा की पॉलिसी लेव्हलवरचा मुद्दा जो असेल
तर सोशल वेलफेअर मिनिस्ट्री असेल किंवा इतर डिपार्टमेंट असतील, तर त्यांच्या अनुषंगाने एकतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना याची स्पष्टताच नाहीये, की नालसा काय म्हणतं, ट्रान्सजेंडर ऍक्ट काय म्हणतं, त्याच्यामध्ये असलेल्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत, तर त्या काय म्हणतं. तर या अनुषंगाने शासनाचं स्वतःचं प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये ती अवेअरनेस आली पाहिजे. तिसरा मुद्दा की सामाजिक पातळीवरची सकारात्मकता खूप चांगली आहे. तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने कोणी आमचा विरोधही करत नाही, कोणी आमचं समर्थनही करत नाही. ते तटस्थ आणि त्रयस्थ असल्यासारखे वागतात. पण ही तटस्थता आणि त्रयस्थता आमचा सोशल व्हॉइस होत नाहीये. सोशल व्हॉइस होणं ही देखील काळाची गरज आहे. कारण एकतर समाजाकडे अशा पद्धतीचं चित्र रंगवलं जातं, की ही उपद्व्यापी लोकं आहेत. ही भांडण करतात. ही भर रस्त्यावर भिक्षुकी करतात आणि हे भांडतात. अशा पद्धतीचं एक चित्र आहे. तर त्यामुळे त्याच्याविषयी एक सकारात्मकता निर्माण होणं, जी खऱ्या अर्थाची सकारात्मकता आहे. केवळ भिक्षुकीपुरती सकारात्मकता आणि दैवी सकारात्मकता हे मला सन्मानाचं जगणं देऊ शकत नाही. तर ती दैवी सकारात्मकता जाऊन मानवी संवेदनशीलतेची जी माझी लढाई आहे किंवा भूमिका आहे, ती निर्माण होणं खूप महत्वाची गरज आहे. आणि म्हणून आम्ही वारंवार आवाहन करतो, की तुम्ही आमच्या सोबत येऊन उभे राहा. तृतीयपंथीयांचं आंदोलन होत असताना तृतीयपंथीयांव्यतिरिक्त अगदी बोटावर मोजण्या इतकी लोक आहेत, की ती आमच्या सोबत सहभागी होतात. कारण त्यांच्या मनात एक किंतु पिरंतु असतो, की लोक आम्हालाही यांच्यातले समजतील की काय. तर ही एक भीती आहे. तर ती भीती देखील जाणं गरजेचं आहे, की माणूस म्हणून आमच्या प्रश्नांसोबत तुम्ही उभं राहणं आणि आमच्यासाठी तुम्ही लढायला येणं, ही संवेदनशीलता तयार होणं गरजेचं आहे. बरोबर. धन्यवाद शमीबा, तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी या अत्यंत महत्वाच्या विषयावरती संवाद साधला. आपण तृतीयपंथीयांचा 12 डिसेंबरला जो मोर्चा तिथे किंवा जे आंदोलन तिथे होणार आहे, त्या निमित्तानं आपण शमीबा पाटील यांच्याशी बोलत होतो. अतिशय जसं त्यांनी सांगितलं, की अत्यल्प असणारा समाज आहे. समाजामध्ये या संदर्भातल्या अनेक गैरसमजुती आहेत. पारंपरिक सांस्कृतिक पगड्यामुळे त्यांच्यामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत आणि त्या अंधश्रद्धेतून आणि या याच्यातून हा समाज आता कुठेतरी स्वतःचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि हे अस्तित्व शोधत असताना त्यांना सरकारनं हात द्यावा ही त्यांची अपेक्षा अतिशय रास्त आहे. तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा. मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.